मंदरुळकोळे येथील विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर ITI कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण या विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान प्रसारक डॉक्टर सुधीर कुंभार सर व विज्ञानप्रेमी सुनील पानसकर सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने सुरुवात झाली। विद्यार्थ्यांच्या मध्ये घोषणा देताना वेगळा उत्साह निर्माण झाल्याचं दिसून आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते पर्यावरण प्रेमी मान्य श्री सुनील पानसकर सर तर प्रमुख पाहुणे रयतसेवक निसर्गामध्ये काम करणारे तपस्वी डॉक्टर सुधीर कुंभार सर लाभले। शिवरायांना माँसाहेब जिजाऊंनी घडवले तर छत्रपतींनी 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले। छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी व संस्कृत भाषेची प्रेरणा दिली असे मत ITI कॉलेजचे प्राचार्य श्री पाटील सर यांनी त्यांच्या मनोगतीय भाषणात व्यक्त केले। जोश प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये सामावले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिलं आरमार उभं केलं। छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरणप्रेमी राजा होते। छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं सोपं काम नाही असं प्रतिपादन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री सुनील पानसकर सर यांनी केले। फक्त घोषणा देऊन काही होत नाही तर छत्रपतींचे कार्य व विचार आपण अंगी बनवले पाहिजे असा मंत्र निसर्गप्रेमी निसर्ग अभ्यासक विज्ञान प्रसारक डॉक्टर सुधीर कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना दिला। त्याचबरोबर प्लॅस्टिकचा अयोग्य वापर, त्याचे दुष्परिणाम, प्लॅस्टिकमुळे होणारे आजार, जैव कचऱ्याचे प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकचे रिसायकल कसे करता येईल, त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या जीवनात केला पाहिजे तरच प्लॅस्टिकला आळा बसेल। त्याचबरोबर वृक्षारोपण संगोपन याची आजच्या काळात काय गरज आहे याचेही मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम मोरे सर यांनी केले तर आभार शिकलगार सर यांनी मानले। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा चित्रकार कार्यकारी संपादक उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त नितीन खरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोर्ट्रेट स्केच बनवून श्री सुधीर कुंभार सर व श्री सुनील पानसकर सर यांना ITI कॉलेजच्या वतीने भेट करण्यात आले। पंचनामा न्यूजसाठी गोरख मोहिते।